फुलंब्री तालुक्यातील सुदामते या शेतकऱ्यानं पपईमध्ये अद्रकीचं पीक घेऊन आगळीवेगळी शेती केली आहे। पहा AI न्यूजचा विशेष रिपोर्ट। औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्रीपासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या बेडा या गावातील सुदाम मते यांनी आगळीवेगळी शेती केली। सुदाम मते यांना मंगेश आणि योगेश हे दोन मुलं आहेत। हे मुलं देखील शेतीच करतात। मते यांनी आपल्या शेतात पपईमध्ये अद्रकीचं पीक घेऊन पाहिलं। त्यासाठी त्यांनी पहिला प्रयोग केला। या प्रयोगामध्ये 20 गुंठे जमिनीमध्ये गावरान पपई आणि अद्रक ही पिके घेतली। त्यामध्ये 2.5 क्विंटल अद्रक लावली आणि 100 पपईंच्या झाडांची लागवड केली। यामध्ये त्यांना 27 क्विंटल अद्रकीचं उत्पन्न झालं। फुलंब्री जिल्ह्यात यावर्षी पावसाचं प्रमाण देखील जास्त होतं आणि विहिरीतही जास्त पाणी असल्याने त्यांना शेतीसाठी पाणी देखील सुव्यवस्थितपणे पुरवता आलं। लाल मातीच्या ठिकाणी अद्रक आणि पपईचं पीक घेताना पहिल्या प्रयोगात त्यांना नफा झाला आणि त्यानंतर त्यांनी 35 गुंठे जमिनीमध्ये 7 क्विंटल अद्रक आणि 400 पपईंच्या झाडांची लागवड केली। यामध्ये 8 टँकर शेणखताचा वापर देखील केला। त्याचबरोबर पोटॅशच्या 2 बॅगा, सुपर फॉस्फेट 4 बॅग आणि 1 बॅग युरिया जमिनीत मिसळून बेड तयार केले। या बेडवर ठिबकद्वारे पाणी सोडून लागवड केली। कोमाची वाढ होण्यासाठी हिमिक आणि फुटवे रसायनाचा देखील वापर करण्यात आला। पहिल्या वर्षी साधी पद्धतीने अद्रक लावली। अद्रक लावून त्याचं पपई लावली। पपई लावते मला अद्रक आमची पपई म्हणजे अद्रक सक्सेस, बाकीची अद्रक फेल झाली। मी विचार केला की आता आपण अद्रक पपई लावल्याबद्दल आपल्याला काय करतं, हा मी प्रयोग करून पाहिजे। साधारण किती अद्रक लावली? साधारण आता मी 7 क्विंटल लावली। पहिले साधारण 4 क्विंटल होती माझी। 4 क्विंटल होती। किती बेनिफिट भेटला पहिलेचा? पहिले कमी भेटला ना। साधारण किती? साधारण काय मला 4 क्विंटल झाली जमा 25-30 क्विंटल आली साधी लावली जाईल। आता यावेळेस मी बेडवर लावली। बरं, बेड चालायचा काय फरक? साधी आणि बेड म्हणजे साधी म्हणजे तेवढं मला जमत नाही। बेडवर म्हणजे सर्व खतं योग्य शेड मिळतं त्याला ठिबकमुळं आणि खताची व्यवस्था होती सारी कम्प्लीट होती त्यामुळं आणि ठिबक। गेल्या 4 वर्षापासून मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती आहे। अशातच मते यांच्यासारखे शेतकरी अशी आगळीवेगळी शेती करून उत्पन्न काढत आहेत। या 35 गुंठे शेतीमध्ये मते यांना अद्रक आणि पपईचा सुमारे 50,000 रुपये खर्च आला। तर यामधून पपईचे 80,000 तर अद्रकीचे 1 लाख रुपये उत्पन्न होईल असा अंदाज मते यांचा आहे। अशा प्रकारे मते यांनी अद्रक आणि पपईचं पीक एकत्र करून शेतीचा प्रयोग केला आणि त्यांना यातून उत्पादनही निघालं। जर अशा प्रकारे शेती केली तर शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल हे दाखवून दिलंय शेतकरी मते यांनी। दीपक ढोले, AI न्यूज, औरंगाबाद।